नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कानगाव बस कोचिंग अँड काउन्सिलिंग सेंटरच्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आज अतिशय इम्पोर्टंट डॉक्युमेंटबद्दल तुम्हाला सांगतोय. ते डॉक्युमेंट म्हणजे कास्ट व्हॅलिडिटी. बऱ्याच विद्यार्थ्यांच्याकडे मी लक्ष दिलं, त्यांचं कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट हे रेडीच नाही आहे अजूनपर्यंत. त्याचं कारण म्हणजे असं त्यांना याचं इम्पोर्टन्सच नाही माहिती, त्याचं महत्त्व नाही माहिती. कास्ट व्हॅलिडिटीला मराठीत म्हटलं जातं जात वैधता प्रमाणपत्र आणि याचा वापर केला जातो तुमच्या ॲडमिशनच्या वेळेस. उदाहरणार्थ कोणताही कॉलेज, मेडिकल असो, इंजिनिअरिंग असो, यामध्ये जर तुम्हाला ॲडमिशन घ्यायची आहे, तर तिथे तुमच्या कॅटेगरीनुसार तुम्हाला फीज लागते. उदाहरणार्थ एखाद्या कॉलेजची फी जर ₹1,00,000 आहे, तर ओपनला पूर्ण ₹1,00,000 भरावे लागते ओपन कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना. ओ-बी-सी कॅटेगरीचा विद्यार्थी असेल, तर त्याला फीज लागते अर्धी म्हणजे 50,000. एस-बी-सी, एन-टी, व्ही-जे असेल, त्यांना 1/4 म्हणजे 14,000, 15,000 या रेंजमध्ये होऊन जाते. आणि एस-सी किंवा एस-टी कॅटेगरीचा विद्यार्थी असेल, त्यांना 8,000. पण हे सगळं तुम्हाला फीसचा डिस्काउंट किंवा हे जे रिझर्व्हेशन आहे कधी मिळणार? जेव्हा तुम्ही तुमचं कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट दाखवणार. बरोबर आहे. बऱ्याचशा विद्यार्थ्यांना मी याच्या आधी पण सांगितलंय, की कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट तयार करा. पण मुलं याच्याकडे लक्ष देत नाही आणि याचा भुर्दंड पूर्ण त्यांच्या पालकांना भरावा लागतो त्यांची पूर्ण फी भरून. कारण यावेळेस 12वी परीक्षा ही फार लवकर आहे. जानेवारी महिन्यातच 12वी परीक्षा स्टार्ट होते आणि एक वेळा 12वी परीक्षा स्टार्ट झाली त्याच्यानंतर 12वीचा विद्यार्थी याला व्हॅलिडिटी काढणे हे खूप कठीण होऊन जाते. त्यामुळे लवकरात लवकर तुम्ही आपले व्हॅलिडिटीचे प्रस्ताव तयार करा आणि व्हॅलिडिटीच्या प्रस्तावात आता थोडे चेंज झालेले आहे. आधी खूप कमी डॉक्युमेंट लागायचे, आता भरपूर सारे कागदपत्र लागतात. आधी उदाहरणार्थ कॅटेगरीनुसार वर्षाचा प्रूफ होता. ओ-बी-सी कॅटेगरीला 1967 च्या आधीचा पुरावा लागतो. एस-बी-सी, एन-टी, व्ही-जे यांना 1962 च्या आधीचा लागतो. एस-सी, एस-टीला यांना 1950 च्या आधीचा. आधी शैक्षणिक पुरावा म्हणून तुमच्या आजोबाची टी-सी दिली तरी होऊन जात होतं. आता आजोबाच्या टी-सी सोबत तुम्हाला महसुली पुरावे पण लागतात. उदाहरणार्थ कोणाकडे शेती असेल, तर P1, P2 खसरा, अधिकार अभिलेख पंजी, फेरफार पंजी या पद्धतीचे डॉक्युमेंट आणि कुणाकडे जर शेती नसेल, तर त्यांच्याकरिता कर आकारणी, कर असेसमेंट किंवा गाव नमुना 8 हे डॉक्युमेंट लागतात. तर तुम्हाला जर हे व्हॅलिडिटी सर्टिफिकेट काढायचं आहे, तुम्ही लवकरात लवकर कानगाव बस कोचिंग अँड काउन्सिलिंग सेंटरला भेट द्या. आम्ही तुमची व्हॅलिडिटी लवकरात लवकर काढून देण्याचा प्रयत्न करू. धन्यवाद. आणि अजून अशाच जर तुम्हाला माहिती हवी असेल, एंट्रन्सशी रिलेटेड ॲडमिशन प्रोसेस आणि बऱ्याच डॉक्युमेंट, आमच्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि कमेंट जरूर करा. धन्यवाद.